जय महाराष्ट्र रेसिडेन्समध्ये आम्ही राहिलो आहे सध्या. आणि आता इधर बस नंबर 16 आली. फिमेल चालवते बस. आता आम्ही चाललो दुसऱ्या हॉस्टेलमध्ये. आणि आज 3-4 दिवस झालेत आम्हाला येतो. आजपर्यंत आम्ही रोज टॅक्सीनेच जायचो, पण आता 4 दिवस झालेत म्हणून थोडं यूज टू वाटतंय. आणि कधीतरी पाण्यात पडायलाच लागणार इथं आल्यावर, त्यामुळे बोलला आजपासूनच स्टार्ट करो. आणि आज बसने जाण्यासाठी ट्राय करतोय. इथं यांडेक्स नावाचं एक ॲप आहे, जसं आपल्याकडं ओला उबर असतं त्या टाईपमध्ये. त्यातनं टॅक्सी वगैरे असतात. अराऊंड 4 किलोमीटरसाठी 150 रुपये वगैरे लागतात. टाईमवर डिपेंड असते कोणत्या वेळेत तुम्ही कारने प्रवास करताय. जर ऑड टाईमला असेल तर त्याची प्राईस कमी असते, पण ज्यावेळेस जास्त गर्दी असते त्यावेळेस जर तुम्ही जाणार असेल तर ती प्राईस 200पर्यंत पण जाते. आणि बससाठी अँडेक्स मॅप नावाचं एक ॲप आहे, ते गाईड करतं कुठं जायचं आपल्याला. ते लोकेशन टाकल्यानंतर तिथं पूर्ण बर्फ पडलाय. आणि हे जे काय ऊन दिसतंय ना, ये जो धूप दिख रही है आपको, ये सिर्फ थोड़े टाइम के लिए आते यहाँ पर. बाकी वेळ पूर्ण इथं अशीच सावली असते आणि बर्फ असते पूर्ण. आणि ज्यावेळेस इथं ऊन येतं ना त्यावेळेस हा बर्फ सगळा वितळतो आणि त्याचं पाणी असं खाली येतं, त्याच्यातनं पाय सटकतो. हे जे समोरचं दिसतंय ना ही बिल्डिंग, यात ते सध्या राहतोय. सध्या त्यांनी आयसोलेट केलेलं आहे कारण यांच्याकडून अजून क्वारंटाईनचे रूल्स थोडे स्ट्रिक्ट आहेत. तर त्यामुळं 2 वेळा मेडिकल टेस्ट होईल, त्यानंतर बाहेर जायला अलाउड आहे. म्हणजे हे रेसिडेन्स सोडून दुसरीकडे हॉस्टेलमध्ये राहू शकतो. 1-2 दिवसात दोन नाही म्हणजे 3 दिवस झाले. 3 दिवसात इथल्या बऱ्याच गोष्टी समजल्यात. इथं बऱ्यापैकी मराठी मुलं आहेत, जवळपास 70% तरी मराठी मुलं आहेत. आणि एकदम चांगले आहेत ते. त्यामुळं त्यांनी इथले जवळचे सुपर मार्केट, शॉप्स, मॉल्स वगैरे दाखवलेले आहेत. त्यामुळं काही नेसेसरी गोष्टी असतील तर त्या तिथनं घेऊ शकतो. आत्ता सध्या टेम्परेचर -5 डिग्री टू -7 डिग्री आहे. आत्ता सध्या तरी नॉर्मल आहे, पण ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी टेम्परेचर होतं -18 डिग्री सेल्सिअस. एअरपोर्टवर जेव्हा उतरलेलं तेव्हा, आणि तेव्हा लिटरली पूर्ण हात गोठलेले आमचे. जे सुचत नव्हतं काय करावं. 10 मिनटापेक्षा जास्त वेळ सर्वाइव करू शकत नव्हतो, कारण वरनं स्नोफॉल पण कंटिन्यू चालू होता. तरी पण एअरपोर्टच्या बाहेर जरा 10-15 मिनटं थांबलेलो, थोडंसं फ्राईज वगैरे खात. कारण पुढचा सेंट पीटर्सबर्गला आम्ही उतरलेलो. सेंट पीटर्सबर्गवरनं आम्हाला इथे येण्यासाठी जवळपास 2.5 तास लागतो. तर त्या 2.5 तासाच्या जर्नीत परत काय खायला नव्हतं मिळणार, त्यामुळे ते थोडा वेळ आम्ही खाल्लं आणि त्यानंतर आम्ही निघालो. आणि येताना मर्सिडीज होती आणि एक मस्टँग होती. मर्सिडीजमध्ये सगळं सामान ठेवलेलं आणि त्यात 7 सीटर होती, त्यामुळं व्यवस्थित सामान बसलेलं. आणि 3 सीट्स होते, तर मी आणि आमचे कोऑर्डिनेटर जे हॉस्टेलचे ते आणि अजून एक फ्रेंड होता माझा, आणि तिघं बसलेलं त्या मर्सिडीजमध्ये. आणि त्या मर्सिडीजमध्ये बाहेर टेम्परेचर 18 डिग्रीज होतं ना मायनस, तर त्या मर्सिडीजमध्ये -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. कारण का तर तो ड्रायव्हर बोलत होता की काचेवर फॉग येतोय समोर, त्याच्यासाठी त्याला त्याची विंडो आहे ना ती थोडी ओपन ठेवायला लागेल, म्हणजे 5 सेंटीमीटर वगैरे. ती जर बंद केली तर समोर काही दिसणार नाही. मग इथपर्यंत 2.5 तास हीटर लावलेला त्याने. 26 डिग्री त्याला करायचं होतं आत मर्सिडीजमध्ये टेम्परेचर, पण तरी पण ते -10 पर्यंतच होतं टेम्परेचर. पूर्ण हाडं गोठवणारी थंडी जी काय असते ना ती पहिल्यांदा मी इथे येऊन आनंद. एकदम मस्त शहर आहे. बस नंबर 11. ओ देख रे, वो बस है ना, बस नंबर 11. एकदम कोऑपरेटिव होती कंडक्टर, बहुत कोऑपरेटिव होती यार वो. आम्हाला डेस्टिनेशन पण माहित नव्हतं, जस्ट लँडमार्क माहित होतं. हां जस्ट लँडमार्क माहित होतं की युनिव्हर्सिटी जवळ उतरायचं आहे. तिने ते आलो रिमाइंड करून दिलं की यार स्टॉप आलाय.
क्या क्या हां ही आमची युनिव्हर्सिटी इकडून पुढे हे माझं फर्स्ट तिकीट अबे स्कॅन नव्हतं ठीक आहे सोड खूप तिकीट ती एकदम कंडक्टर एकदम कम्फर्टेबल करत होती आम्हाला आणि ती सिस्टम एकदम मस्त आहे की आपण फक्त त्यांना कार्ड टॅप करायचं तिकीट देतात मी कॅशचा काही जास्त सीन येत नाही हा स्मूथ एकदम तिथनं राईट साईडला जायचं आणि आत हॉस्टेल लेट्स सी